नमस्कार मित्रांनो, आले आहेत या आठवड्याचे फायनल वोटिंग ट्रेंड. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यातून बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर मित्रांनो, एकूण 7 सदस्य हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. आता सिंगल इव्हिक्शन होते, डबल इव्हिक्शन होते किंवा मग हा फॅमिली वीक होता, त्यामुळे नो इव्हिक्शन होते. हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण ज्या पद्धतीची सिच्युएशन सध्या आहे, त्यामुळे एखाद्या सदस्याला तरी घराबाहेर त्यांना काढावंच लागेल. तर बघूया फायनल वोटिंग काय सांगतायत. मित्रांनो, सगळ्यात खाली म्हणजे 7व्या क्रमांकावर ती म्हणजे रेवा कौरसे. रेवा कौरसे नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळते. आपले मुद्दे ती प्रखडपणे मांडताना दिसते. सध्या ज्या पद्धतीने ती काटा ग्रुपमध्ये खेळताना दिसते, तर काटा ग्रुपचे एक स्ट्रॉंग मेंबर ती झालेली आहे. हम 5 अशी त्यांची सध्याची स्थिती पाहायला मिळते. रेवा नक्कीच गेम खेळण्याचा प्रयत्न करते, परंतु तेवढी तिला चांगली वोटिंग होताना दिसत नाही. ती सध्या या वोटिंग प्रक्रियेअंतर्गत सगळ्यात खाली म्हणजे 7व्या स्थानी आहे. त्यानंतर नंबर 6 वरती आहे त्या म्हणजे दीपाली सय्यद. दीपाली सय्यद नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळण्याचा त्या प्रयत्न करतात, परंतु त्यांचा गेम जास्त लोकांना आवडताना दिसत नाहीये. माहिती नाही, पण त्यांना जास्त वोटिंग होताना दिसत नाही. एक स्ट्रॉंग प्लेयर ते नक्कीच आहे, परंतु तेवढी वोटिंग त्यांना होताना दिसत नाही. त्या देखील रेवासारख्याच डेंजर झोनमध्ये आहेत. तर दीपाली सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये 6व्या स्थानी. नंबर 5 वरती आलाय तो म्हणजे संकेत पाठक. बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट. वाईल्ड कार्ड असला तरी त्याने त्याच्या गेमने बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसच्या घराबाहेर चांगला प्रभाव पाडलाय. पण फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये तो थोडासा खाली दाखवतोय. जरी तो 5व्या स्थानी असला तरी तो या आठवड्यात घराबाहेर जाणार नाही. एक स्ट्रॉंग कंटेस्टंट तो नक्कीच आहे. तर संकेतला सध्या 5व्या क्रमांकाची वोटिंग होताना दिसते. 4थ्या स्थानी आलाय तो म्हणजे सागर भाऊ कारंडे. कदाचित सागरची फॅमिली लोकांना आवडली असेल आणि नक्कीच सागरची फॅमिली चांगली होती. खूप छान पद्धतीने सोनाली वहिनीने सागरलाही समजवलं आणि ज्या पद्धतीने सगळ्यांशी ती बोलत होती, तर एकंदरीत सागरची फॅमिली खूप छान आहे. आता सागरला गेम समजावून सांगितलेला आहे, की तू कशा पद्धतीने खेळायला पाहिजे. आता बघू सागर या आठवड्यात कसा खेळतो. पण सागरला सध्या चांगली वोटिंग होताना दिसते. सागर या वोटिंग ट्रेंडमध्ये 4थ्या स्थानी आहे. त्यानंतर 3ऱ्या स्थानी अजून येतो म्हणजे प्रभू शेळके. प्रभू शेळकेला चांगली वोटिंग होताना दिसते. तसा कंटेंट त्याचा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त नाही आहे. तो साहजिकच असं दिसून येतं, की तो दुसऱ्यावरती म्हणजे काटा ग्रुपवरती डिपेंड आहे. पण प्रभूला चांगली वोटिंग नेहमीप्रमाणे होताना दिसते. तर जी फॅमिली प्रभूची आली होती, त्यामध्ये भावाने सांगितलं, की तू कसा गेम खेळायला पाहिजे. काटा टीम बरोबरच तू राहा, पण एंटरटेन कर, थोडीशी कॉमेडी कर. त्या पद्धतीने प्रभूने पुन्हा आपला गेम चालू केलाय. काल बाबा ज्योतिषी झाला होता. त्याला माहिती नाही, की बाहेर ज्योतिषीला घेऊन काय सुरू आहे. तर एक छान एंटरटेन करण्याचा त्याने तिथे प्रयत्न केला. तर प्रभू या वोटिंग ट्रेंडमध्ये 3ऱ्या स्थानी आहे. त्यानंतर नंबर 2 वरती अजूनही काय माहिती म्हणजे अनुश्री माने. अनुश्री तशी स्ट्रॉंग आहे बिग बॉसच्या गेममध्ये. आपला गेम साध्य करण्यासाठी ती कुठल्याही स्तराला जाऊ शकते. काल तर अगदी विशालची फेस टू फेस भिडली होती. म्हणजे अनुश्री आहे ना, नक्कीच पाठीमागून बोलत नाही. जे काय ते स्पष्ट प्रखडपणे आपली मतं मांडताना दिसते. त्या पद्धतीने अनुश्रीला वोटिंग देखील झालेली आहे. अनुश्री या वोटिंग ट्रेंडमध्ये 2ऱ्या स्थानी. पहिल्या स्थानावरती सध्या राज्य करतोय तो म्हणजे आरबी म्हणजेच राकेश बापट. राकेश बापट तेवढा गेम खेळताना दिसत नाही, परंतु राकेश आहे ना, या बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि त्या पद्धतीने त्याला वोटिंग देखील होताना दिसते. तर राकेश बापट या वोटिंग ट्रेंडमध्ये पहिल्या स्थानी, 2ऱ्या स्थानी अनुष्का माने, 3ऱ्या स्थानी आहे प्रभू शेळके. बॉटमला आहे ते म्हणजे रेवा, दीपाली, संकेत आणि सागर. आता कोण जाणार या आठवड्यात घराबाहेर हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. संकेत जरी वोटिंग कमी असते तरी तो लगेच जाणार नाही. मला असं वाटतं की रेवा किंवा दीपाली या 2 जणांवरती ते आठवड्यात घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. प्रभू पण आहे बॉटमला. नक्की प्रभूला देखील चांगली वोटिंग झाली, परंतु कमी कंटेंटमुळे तो देखील बॉटमलाच आहे. पण एकंदरीत असं दिसते ना, की रेवा किंवा दीपाली या दोघींवरतीच घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. आता बिग बॉसचे मेकर्स काय निर्णय घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. रेवाला काढतात, दीपालीला काढतात, की सागरची ज्या पद्धतीने शेवटी फॅमिली आणून एक गोड सरप्राईज दिलं. आता तुम्ही इथे थांबावं असं करून सागरला काढतात का? हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार. तर काय वाटतं तुम्हाला? कोण जाऊ शकते या आठवड्यात घराबाहेर आणि तुमचा सपोर्ट कोणाला हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.